Welcome to Steady Balance on Spotify, your space to understand the science behind balance and vertigo. मी डॉक्टर श्रीकांत सावजी. मी ENT सर्जन आहे. सावजी हॉस्पिटल, खडकेश्वर, औरंगाबाद, आता छत्रपती संभाजीनगर येथे. आज आपण व्हर्टिगो या विषयी, त्याचे लक्षणे या बाबतीत आपण बोलणार आहोत. त्या बाबतीत मी बोलणार आहे आणि तुम्हाला या बाबतीत काही गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या आहेत की व्हर्टिगो म्हणजे काय, किंवा व्हर्टिगो झाल्यावर, त्याचे निदान झाल्यावर तुम्ही जे घाबरून जाता, ते घाबरण्यासारखं काही नाही. फक्त ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका. जसे की हलकाच तुमचं सुरुवात अशी होऊ शकते की हलकाच तोल जातो, किंवा थोडंसं फिरल्यासारखं वाटतं, खोली हलल्यासारखं वाटतं, कानामध्ये कान बंद झाला किंवा दडपला म्हणतो आपण, तसं झालं, किंवा काही कारण नसताना अचानक मळमळ झाली आणि थोडंसं हलल्यासारखं वाटलं किंवा फिरल्यासारखं वाटलं, तर हे व्हर्टिगो असू शकतं. हे बऱ्याच वेळा खूप स्पष्ट नसतं, त्यामुळे तुम्ही दुर्लक्ष करता, पण तसं दुर्लक्ष करण्याची गरज नाही आणि त्यात घाबरण्याचीही गरज नाही. त्याला तुम्ही लगेच ENT सर्जन किंवा फिजिशियनला दाखवलं बेसिकली, किंवा न्यूरोलॉजिस्टला दाखवलं, पण ENT सर्जनचा रोल याच्यामध्ये जास्ती आहे. आणि त्यांना दाखवण्यात, कारण की बरेचशा ज्या चक्कर येतात त्या कानामुळे असू शकतात. अंतरकानामध्ये असलेल्या आपल्या अंतरकानामध्ये असलेल्या कॅनाल्स, जे डिफरंट कॅनाल्स असतात, किंवा वेस्टिब्युलर सिस्टीम जी असते, त्याच्या त्याच्यामुळे आपल्याला चक्कर येऊ शकते. त्याच्यात अनेक वेगवेगळी कारणं असू शकतात. सुरुवातीची लक्षणं काही काही वेळा असं असतं की हलकासा तुमचा तोल जातो, क्षणभर झुकल्यासारखं किंवा सरकल्यासारखं वाटतं, कान भरल्यासारखं वाटतं, मळमळ होऊ शकते. ही लक्षणे येतात आणि त्यामुळे दुर्लक्ष न करता त्यांना तुम्ही दाखवलं पाहिजे. त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे व्हर्टिगो किंवा चक्कर येण्याचे कारणं असू शकतात. व्हर्टिगोचे कारणं काय काय असतात, तर कानामुळे होणारे युजली व्हर्टिगोमध्ये काय होऊ शकतं, जे कॉमनली जे बघितलं जातं कानामुळे येणारं, त्याला बेनाइन पॅरोक्सिस्मल पोझिशनल व्हर्टिगो असं म्हणतात. आणि त्यामध्ये काय होतं की अचानक तुम्हाला चक्कर येऊ शकते, आणि ती चक्कर येते, ती क्षणभरात एकदम सुरू होते, आणि एखाद्या मिनिटात ती, तुम्ही एकदा हे केलं की एक मिनिटभराच्या आत थांबून जाते. पण ती परत जेव्हा मान हलवतो वगैरे तेव्हा परत येऊ शकते. किंवा तुम्ही काही मूव्हमेंट केली, काही खाली वाकायला गेला, किंवा एकदम मान वळवली, तर परत चक्कर येऊ शकते. पण ती एका मिनिटाच्या आत कमी होऊन जाते. युजली याच्यात मळमळ किंवा उलटी वगैरे फारशी होत नाही. हा असू शकतो बेनाइन पॅरोक्सिस्मल पोझिशनल व्हर्टिगो, याला आम्ही म्हणतो. आणि हा असू शकतो. नंतर दुसरं जे असतं, ही काही तुम्हाला सुरू होते चक्कर, अशीच सगळं फिरल्यासारखं होतं. उभं राहिल्यावर चक्कर आणखी येते. उभं राहू शकता पकडून, पण चक्कर येते. आणि उलट्या वगैरे होऊ शकतात. मळमळ खूप वाटते. आणि कान परत बंद झाल्यासारखा होतो. काही काही वेळा इव्हन ऐकायला बंद होणं किंवा एकदम कमी होणं एका कानामध्ये होऊ शकतं. आणि ही चक्कर सुरू झाली की बराच वेळ राहते, काही तासभर राहते. तुम्ही अंथरुणावर पडून राहता की चक्कर कमी व्हावी या दृष्टीने. तर हा हा जो आजार आहे, आणि हे आजार हा रिपीटेड होऊ शकतो. याला मेनियस डिसीज असं म्हणतात. आणि हा दुसरं कारण आहे चक्कर येण्याचा किंवा व्हर्टिगोचा. काही काही लोकांना सर्दी, खोकला वगैरे असं इन्फेक्शन झालं, आणि त्या इन्फेक्शन नंतर होणारा जी चक्कर येते, त्या इन्फेक्शनमुळे कानाच्या नसला इन्फेक्शन, किंवा कधी कधी ब्लड सप्लाय जर कमी झाला, तर त्याला वेस्टिब्युलर न्यूरायटिस हा होऊ शकतो. विच कॅन बी इन्फेक्शन असतं, त्याच्यामुळे होऊ शकतो, किंवा कधी कधी रक्तपुरवठा कमी झाल्याने होऊ शकतो. बघण्यासारख्या गोष्टी अशा आहेत की हे 3 प्रमुख कारणं आहेत, ज्याला आपण कानामुळे होणाऱ्या व्हर्टिगोला म्हणतो. त्यात अनेक बाकीचीही कारणं आहेत, पण ही मेन कारणं हे 3 बघितल्या जातात. आणि हे याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे की तुम्ही जर लवकरच डॉक्टरकडे गेला, तर डॉक्टर तुम्हाला तपासून ते तुमचे कुठल्या प्रकारचा व्हर्टिगो आहे, कानाच्या डॉक्टरकडे गेला तर ते कानाचा आहे का, आणि नसेल तर न्यूरोलॉजिस्टकडे जाण्याचा. आणि ते कसं काय ओळखतात, तर तर त्याच्यात बऱ्याच टेस्ट असतात. त्याच्यात पहिली टेस्ट जेव्हा तुम्हाला पेशंटला बघितलं जातं, तेव्हा ही सगळी लक्षणं नोंदवल्या जातात. आणि नंतर तुमच्या डोळ्याच्या बुब्बुळाचा, म्हणजे त्याच्या हालचाली, म्हणजे निस्टॅग्मस नावाचा जे बुबुळाच्या हालचाली असतात, त्याला निस्टॅग्मस म्हणतात. काही याच्यामध्ये ज्या बघितल्या जातात, आणि त्यानुसार ठरवलं जातं की ह्याच्यात कुठलं अवयव आणि काय हे इन्व्हॉल्ड आहे, हे बऱ्याच अंशी आपण ठरवू शकतो. या कारणांनी जर तुम्हाला काही जेही कुठलीही कारणं असली, तर त्याची लगेच ट्रीटमेंट सुरू केली तर त्याला आणखीन चांगला फायदा होऊ शकतात. बेसिकली हे तुम्हाला
कोणालाही सुरू झालं की त्याचा पहिली गोष्ट हे असते की ते टाळाटाळ करायला लागतात कुठेही बाहेर जाण्याचा, कारण की त्यांना भीती असते की कधी पण चक्कर येईल आणि त्या चक्कर येणार या भीतीपोटी मग सगळीकडे जाणं वगैरे टाळल्या जातं. काही काही लोकांना ते ऑप्सलोप्सिया म्हणतात, ज्याला म्हणजे समोर बघताना तुमच्या समोरची जागा किंवा समोरचे जे गोष्टी आहेत त्या पण हल्ल्यासारख्या वाटतात. अशा अनेक प्रकारचा त्रास होऊ शकतो आणि हे कुठल्याही प्रकारची लक्षणं तुम्हाला दिसली तर लगेच डॉक्टरांना दाखवलं तर त्याचं नीट निदान होऊन नीट त्याची ट्रीटमेंट होऊ शकते. तीन सर्वात महत्वाच्या म्हणजे तुम्हाला जर व्हर्टिगोची सुरुवात झाली किंवा चक्कर यायची सुरुवात झाली, एकदमच खूप मोठी चक्कर आली तर तुम्ही यालच. पण जरी छोटी-छोटी जरी वाटली, जसं चालता-चालता तोल जातोय असं वाटतंय किंवा कानात दडपल्यासारखं, कान बंद झालाय, दडपलाय किंवा कानात ऐकू येत नाहीये किंवा मळमळ होतीये खूप, तर तुम्हाला दाखवायला पाहिजे. आणि कारणं काय आहेत, त्यानुसार त्याच्याप्रमाणे त्याची वेगवेगळी प्रकारची ट्रीटमेंट, वेगवेगळे इन्व्हेस्टिगेशन आणि एकदा डायग्नोसिस झालं की वेगवेगळ्या प्रकारे ट्रीटमेंट करता येते. आणि तुम्ही जर डॉक्टरांकडे गेला आणि त्यांना पूर्ण ही सगळी माहिती दिली, तर ते तुम्हाला हे करून पूर्णपणे निदान करून त्यानुसार त्याची जरुरी जी ट्रीटमेंट आहे त्यानुसार देण्यात येईल. थँक यू. A public awareness initiative by Dr. Reddy's. This communication does not substitute advice of a medical practitioner. Please consult your doctor for any medical advice.